नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर महाराष्ट्राच्या घराघरात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. पण बऱ्याचदा वड्या तळताना विरघळतात किंवा हव्या तशा कुरकुरीत होत नाही. आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी बनवण्याची अगदी पारंपरिक आणि सोपी पद्धत, ज्यामुळे तुमची वडी होईल एकदम खुसखुशीत आणि चविष्ट. तर चला बघूया त्यासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहात धने पावडर घेतलेले आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे आपल्याकडे, हिंग आहे आपल्याकडे आणि आपण जिरे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तीळ पण ॲड करणार आहोत. तर हिंग घेतलेलं आहे कारण की एकदम असं म्हणजे पचन होण्यासाठी आपल्याला सोपं जाईल, कारण की बेसन ज्याच्यामध्ये असतं तर ते आपल्याला त्याच्यामध्ये हिंग जर टाकलं ना थोडंसं आपल्याला ईज भेटतं. हिंग तुम्ही हिंग टाकू शकता किंवा बोलतात की ओवा पण तुम्ही ॲड करू शकता ॲज अ रिप्लेसमेंट त्याच्यासाठी. आणि इकडे आपण घेतलेलं आहे कोथिंबीर, आपलं जे मेन इन्ग्रेडियंट्स आहे. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचनंतर आपण घेतलेलं आहे बेसन. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत आपल्या कोथिंबीर वडीमध्ये. आणि कोथिंबीर वडी ही सगळ्यांचीच फेवरेट आहे. कोणाकोणाला ही कोथिंबीर वडी आवडते त्यांनी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. मुंबई किराया चॅनलला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, कारण की आपण भरपूर मेहनत घेतो हे व्हिडिओज बनवण्यासाठी. तर तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज व्हिडिओ कंप्लीट बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर आपण आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेणार आहोत. याचबरोबर तुम्ही कोथिंबीर बघू शकता. कोथिंबीर आपण बारीक चॉप करून घ्यायचे. म्हणजे त्याचे आपल्याला वडी बनवायचे, तर त्या हिशोबाने तुम्ही ही बारीक चॉप करून घ्यायचे. मस्त अशी फ्रेश कोथिंबीर तुम्ही मार्केटमधून आणू शकता. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कोथिंबीरची वडी आपण तयार करणार आहोत. तर ही आपण चॉप करून घेतलेली आहे कोथिंबीर ही कोथिंबीर वडी तुम्ही चहाच्या टायमाला स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता, लंच म्हणून एक साईड डिश म्हणून पण तुम्ही ॲड करू शकता, डिनरलाही तुम्ही ही एक साईड डिश म्हणून ॲड करू शकता. एक बोलतात ना की एकदम मस्त असं स्नॅक्स आहे. महाराष्ट्रीयन रेसिपी आहे ही एक. तर तीच आपण बनवतो. आम्ही आमच्या पद्धतीने जशी बनवतो तीच तुमच्याबरोबर शेअर करत आहोत आम्ही. इकडे आपण टाकलेला आहे कांदा, त्याच्यानंतर आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स ना आपल्याला मिक्स करायचे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर नंतर आपण इथे घेणार आहोत हळदीनंतर आपण घेतलेले आहे धने पावडर, जिरे ॲड केलेले आहेत. जिऱ्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत हिंग. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचं आहे. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. जास्त काही टाईम लागत नाही ही डिश बनवण्यासाठी. फक्त आपल्याला इन्ग्रेडियंट्स प्रॉपरली मेजरमेंटने घ्यायचे आहेत. तर आम्ही ही डिश 3 ते 4 लोकांसाठी बनवणार आहोत, तर त्या हिशोबाने आम्ही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. इकडे आपण तीळ ॲड करणार आहोत. तर तीळने एक जरा बोलतात ना क्रंचीनेस येते आणि तांदळाच्या पिठाने पण एकदम कुरकुरीत बनतात ते. आणि आपली वडी तुटणार नाही याची गॅरंटी अशी आहे की आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इकडे टँगीनेससाठी आपल्याला इथं जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केलेली आहे. स्लाइटली आपल्या वड्यांना टँगीनेस देणार. थोडंसं आपण तेलाचं मोहन घालणार आहे. तर मस्त अशी पिठाचा बोलतात ना की मळून घ्यायचं हे सर्व इन्ग्रेडियंट्स. आपल्याला एक पिठाचा आपल्याला हे बनवायचा आहे डो. हे चांगले एकत्र मळून घेतलं, एकजीव करून घेतलं. तर आपल्याला हे एका साईड डिशमध्ये काढून घ्यायचं. साईड डिशमध्ये आपल्याला एक प्लेट तयार करायची. प्लेटीला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीळ ॲड करायचे. आणि हे आपण जसं पीठ बनवतो ना, मळतो तसंच त्याचं एक हे तयार करायचं आहे कन्सिस्टन्सी. आणि ह्याच्या आपल्याला वड्या काढून घ्यायच्या. तर आपण एकदम पसरून घेतो आहे जेणेकरून हे प्लेटेचा आपला आकार घेईन. आणि खाली आपण तीळ लावलेलं आहे प्लेटेला, म्हणजे कसं आपल्याला जर हे काढायचं असेल तर वरतून आपल्याला तिळाचं थोडं डेकोरेशन दिसणार आहे. तर एकदम होममेड डिश आहे, जास्त काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नाही आहे, फटाफट होणारी डिश आहे, स्नॅक्स रेसिपी आहे आपली.
आणि भरपूर फेवरेट, लहानपासून मोठ्यांना भरपूरच आवडत असेल मला तर खात्री आहे, आणि माझी तर भरपूर फेवरेट डिश आहे आणि ही आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो. आम्ही कशी बनवतो तीच पद्धत आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तर जरूर ट्राय करून बघा ही पद्धत. तर हे आपण गॅसवरती बॉईल करून म्हणजे गरम पाणी ॲड करून ती आम्ही इडलीच्या भांड्यामध्ये गरम करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता काही जास्त फॅन्सी वापरलेलं नाही, एकदम बेसिकली आपल्या घरामध्ये जे युटेन्सिल्स असतात, जे भांडी असतात तेच वापरलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपण बॉईल करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर वडी आम्ही कशी कापलेली आहे, एकदम बोलतात ना की एकदम वडीचा शेप घेतलेला आहे, काजू बर्फी जसे असते तसा शेप घेतलेला. आता याला आपण बॉईल करून घेतले, तर आता याला फ्राय करून घेऊया. डीप फ्राय करून घ्यायचे, तेल एकदम कडकडून गरम होऊ द्यायचं आणि डीप फ्राय करून घ्यायचे. आणि भरपूर जणांचा एक प्रश्न असतो की ते विरघळतात, तर ह्या विरघळणार नाही, कारण की याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ ह्याला एक बॉडी देतं, एक कन्सिस्टन्सी देतं व थिकनेस देतं, आणि हे एक बॅटर बोलतात ना की एक स्ट्रॉंग एडेसिव्ह असतं, म्हणजे जे जे इन्ग्रेडियंट्स आहे एकत्र ठेवायला मदत होते आणि ही वडी एक प्रॉपर शेपमध्येच राहते जेव्हा तुम्ही तळायला टाकता. त्याच्या मागचं सिक्रेट हे आहे, हे आईने सांगितलेलं आहे. तर हे बघा आपण असे फ्राय करून घेतलेलं आहे, मस्त अशा वड्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत. बघा तुम्ही प्रॉपरली शेप आलेला आहे, मस्त अशी दिसत आहे, कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन झालेली आहे. त्याच्यावर तर आपलं तुम्ही बघू शकता तीळ, ज्याला आपण सेसमी सीड्स पण बोलतो, तर तीळ एकदम मस्त असे हे झालेले आहेत, गार्निश झालेले आहेत. तर आपण ही साईड डिशमध्ये साईडला काढून घेतलेली आहे, एकदम अशी बर्फीवाणी तयार झालेली आहे. टेस्टही भरपूर सुंदर आहे, खाण्यासाठी एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते, चवही तेवढीच सुंदर आहे. मी टेस्ट करून बघितली, तर कोणाकोणाला इथे कोथिंबीर वडी आवडते त्यांनी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने बनवायला भरपूर सोप्यात सोपी पद्धत आहे, इझिली कोणीही बनवू शकतं, तर जरूर ही ट्राय करा. आपण हिरवी मिरचीने ह्याला गार्निश करून ठेवलेलं आहे, तर जरूर ही पद्धत ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई किराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओज बघत जा शेवटपर्यंत. तुमच्या सोशल मीडियावरती पण तुम्ही हे शेअर करू शकता. तुमचा सपोर्ट आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे आणि आत्तापर्यंत जो सपोर्ट तुम्ही केलेला आहे याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. तर जरूर मुंबई किराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.
आहे.